तुम्हाला फिटनेस हवा, मजा हवी आणि एनर्जीही, तर खेळा बॅडमिंटन आणि निवडा शहरातील सर्वात विश्वासार्ह ठिकाण साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियम. इथे मिळतो प्रीमियम बॅडमिंटन सेट, हलके आणि मजबूत रॅकेट्स, उच्च दर्जाचे फेदर आणि नायलॉन शटलकॉक्स, टिकाऊ नेट आणि घरात किंवा मैदानात खेळण्यासाठी आवश्यक सर्व साहित्य एकाच सेटमध्ये. वैशिष्ट्ये: ॲल्युमिनियम फ्रेम, परफेक्ट स्ट्रिंग टेन्शन, नॉन स्लिप ग्रिप आणि तुम्हाला मिळणार स्मूथ, पॉवरफुल आणि कंट्रोल्ड गेम प्ले. तुमच्या खेळात आणा वेग, ताकद आणि स्मार्टनेस. दर्शक हो, मित्र हो आणि श्रोते हो, मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधतो आहोत. राष्ट्रीय नवचेतना पुरस्कार 2026 प्राप्त झालेले आमचे सन्मित्र पत्रकार नागेश आदापुरे यांच्याशी. नागेशजी, पंढरपूर म्हणजे अध्यात्म, पंढरपूर म्हणजे वारी आणि पत्रकारितेमध्ये काम करत असताना जवळपास आपल्या मोठ्या वाऱ्या 4 आहेत, परंतु दर 15 दिवसाची एकादशी आहे, महिन्याची एकादशी आहे. मग या दरम्यान काम करत असताना तुम्हाला काय जाणवतं किंवा काम करताना तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी मांडाव्याशा वाटतात, तुम्ही कोणत्या गोष्टी मांडता आणि वारकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत, म्हणजे वारकरी येणारी संख्या जास्त असते त्यामुळे त्यांच्या समस्या या असणारच आहेत, मग या तुम्ही कशा मांडता आणि कोणाकडून सोडून घेण्याचा प्रयत्न करता? बघा, पंढरपुरामध्ये सर्वात मोठी यात्रा भरते ती आषाढी. आषाढी वारीमध्ये ज्या पंढरपूरची राहण्याची मर्यादा 1.5 ते 2 लाख आहे, त्यामध्ये 15 ते 18 लाख पब्लिक हे वारीवरती येतात. वारकरी वारीसाठी येतात. एवढ्या लोकांचं नियोजन कसं करायचं हा खूप मोठा प्रश्न आहे. पण आपलं प्रशासन, येथील स्थानिक प्रशासन, जिल्हा प्रशासन, स्थानिक प्रशासन आणि इथे असणारे जे आपले पंढरपूरकर आहेत यांना त्याची चांगली जाण आहे. त्याचबरोबर आपल्या मागील 2 वर्षाच्या काळामध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्याला कुमार आशीर्वाद म्हणून कलेक्टर जिल्हाधिकारी त्यांनी स्वतः इतकं लक्ष घालून नियोजनात इतक्या सुधारणा केल्या की आताची जी वारी आहे ती इतकी स्वच्छ, सुंदर, सुलभ आणि नियोजनबद्ध असते. त्याचं पूर्ण श्रेय हे आपले सोलापूर जिल्ह्याचे जे कलेक्टर साहेब आहेत कुमार आशीर्वाद यांना जात. कारण का सर, आम्ही ज्यावेळेस यात्रा काळ सुरू होतो त्यावेळेस 15 दिवस अगोदर कलेक्टर साहेबांच्या मीटिंगा चालू होतात, प्रत्येक विभागाची मीटिंग चालू होती. त्यावेळेस कलेक्टर साहेबांच्या ज्यावेळेस आम्ही पत्रकार परिषदेला जातो त्यावेळेस कलेक्टर साहेब इतकं जाणीवपूर्वक पत्रकारांना विचारत होते की काय करावं लागेल आपल्याला, वारकऱ्यांची वारी सोयीस्कर व्हावी, सुलभ व्हावी होण्यासाठी काय करता येईल, काय बदल करता येईल, हे तुम्ही इथील स्थानिक पत्रकार आहात, तुम्हाला इथील जास्त माहिती आहे, आपण मिळून करूया. आणि ते अक्षरशः कलेक्टर साहेब स्वतः आमच्या बरोबर, पत्रकार बांधवांबरोबर स्वतः फील्डवर फिरून अक्षरशः टॉयलेट सुद्धा त्यांनी चेक केले. आपण त्यांच्या आम्ही बातम्या लावल्या, फोटो सुद्धा छापले. स्वच्छता आहे का, स्वच्छता आहे, पाणी आहे का, व्यवस्थित आहे का, निचरा होतो का व्यवस्थित. आणि इतक्या चांगल्या रीत्या हे कलेक्टर साहेबांमुळं ती यात्रा सुलभ पार पडते. त्याचं श्रेय कलेक्टर साहेबांना जास्त जात. नाही, हे झालं कलेक्टर साहेबांचं, परंतु स्थानिक जे आपले मठ आहे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी दिंड्या होतात, वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंग आहे, याचे प्रश्न तुम्ही कसे मांडता? बघा सर, कसं आहे, आता हे जे आहे हे सगळे वारकरी संप्रदायाचे. वारकरी संप्रदायाला एक परंपरा आहे, शिस्त आहे, वळण आहे. मग त्यांचं असं आहे की त्या प्रत्येक दिंडीचा पंढरपुरामध्ये एक मठ आहे. त्या मठामध्ये ते दिंडी उतरते. तिथं त्यांचं
जेवणाची व्यवस्था, फराळीची व्यवस्था, आंघोळीची व्यवस्था ही त्या मठाद्वारे केली जाते आणि त्याला प्रशासनाचं भरपूर सहकार्य असतं. पण आम्ही आता काय अशा गोष्टी पाहतो की काही लोक जे आहेत ना ते जाणीवपूर्वक घाण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे अन्न भरपूर शिजवायचं आणि पहाटे पहाटेच रोडवर टाकून द्यायचं सर. हे काही गोष्टी अशा आम्ही त्याच्याही बातम्या करतो आणि त्या बातम्या आम्ही प्रशासन आणि जो तिथील स्थानिक मठाचा जो मठाधिपती मठाधिपती व्यवस्थापक. किंवा व्यवस्थापक असो त्याच्यापर्यंत ह्या बातम्या पोहोचवतो की बाबा तुमच्या मठाच्या बाहेर तुमच्या भिंतीच्या कडाला हे जे तुमचं हे जे अन्न पडलेलं आहे, अन्नाची नासाडी होऊ नका, हे होऊ देऊ नका. याच्या बातम्या करून आम्ही त्यातून त्यांना जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न करतो. त्याचबरोबर ट्रॉफिक व्यवस्था. आता बघा सर, गाड्या जास्त झाल्यात, गाड्याचं प्रमाण भरपूर, लोकांचं पण प्रमाण वाढलं, गाडी घेऊन यायचं प्रमाण वाढलं. पूर्वी कसं लोक जास्त एसटीने यायचे, आता प्रत्येकाकडे गाडी झाली असल्यामुळे ट्रॉफिकची एक समस्या असते सर. त्याची एक पोलीस प्रशासनाला फार कसरत करावं लागते. त्याचं नियोजन करणं, मुद्दाम गाड्या आडव्या लावतात आणि दरम्यानच्या काळात व्हीआयपी सुद्धा असतात. व्हीआयपी मुख्यमंत्र्यांची पूजा असते किंवा बाकीचे खूप मंत्री आलेले असतात. ते सगळं पोलिसांवर खूप ताण असतो आणि ते कौशल्याने ते पार पाडतात. असतो. त्यामुळं पोलीस प्रशासनाचं सुद्धा कौतुकच करतो आम्ही की बाबा खरंच साहेब तुम्ही इथं चांगलं नियोजन लावलं साहेब. आम्ही ज्यावेळेस यात्रा काळात आम्ही बोम आणि आमचा कॅमेरा घेऊन फिरतो ना, त्यावेळेस आम्ही बघत असतो, त्या स्पॉटवर जातो आणि तिथं बघतो तिथं काय काम चाललंय, तिथला पोलीस कसा काम करतोय, तिथंच त्याच्या कामाची पावती आम्ही सर त्यांना देतो. साहेब तुमचं हे काम चांगलं आहे, तुम्ही छान इथलं नियोजन लावलंय, बघा साहेब सगळे ट्रॉफिक मोकळे झाले, त्यांना बरं वाटतं. नाही, कौतुक करणं खूप महत्वाचं आहे. बरं, ते काम करतात आपण घ्यायला कौतुक. अक्षरशः सर यात्रा काळामध्ये पूर्ण 8 दिवस ते 10 दिवस पोलीस प्रशासनाचा खडा पारा असतो. म्हणजे अगदी पोलीस म्हणजे शिपाई पासून ते अगदी PSI PI सगळे SP साहेब स्वतः फील्डवर असतात, कलेक्टर फील्डवर असतात, स्थानिक इथले जे अधिकारी आहेत त्यांचा मोठा वाटा असतो. त्याचबरोबर समाजसेवक जे असतात पंढरपूरचे पण आहेत, बाहेरचे पण असतात. पंढरपूरचे आपले कोळी बांधव सुद्धा बरेच समाजसेवक आहेत. नदीवरती त्यांचं काम सुरू असतं आणि त्या माध्यमातून ही यात्रा इतकी सुंदररित्या आणि इतक्या भक्तिमय वातावरणात संपन्न होते. आणि तो संपन्न झाल्यानंतर तो जो काला होतो गोपाल काला त्याचा आनंद पंढरपूरकरांना अधिक आहे. म्हणजे वारी ही खूप मोठी असते, आषाढी वारी. मग त्यामध्ये उद्भवणाऱ्या ज्या संभाव्य समस्या आहेत त्याच्यावर तुम्ही आधीच भाष्य करता. आणि संबंधित जे अधिकारी असतील, MSCB असेल, PWD असेल, मलेरिया खाता असेल, वैद्यकीय खाता असेल किंवा कोणते संबंधित खाता, त्यांच्यापर्यंत तुम्ही ती समस्या पोहोचवण्याचा प्रयत्न करता. आम्ही काय करतो सर, ज्यावेळेस यात्रा काळात फिरत असतो ना त्यावेळेस तिथं काय घटना घडली त्याची लगेच आम्ही पोर्टलवर बातमी तयार करतो सर आणि त्या संबंधित अधिकाऱ्याला पाठवतो. त्या अधिकाऱ्याचा आम्हाला फोन येतो, कुठं आहे साहेब तुम्ही, कुठली ही बातमी आहे, कुठं हा स्पॉट आहे. पण ते जागृत असतात, पण थोडस अलर्ट करावं लागतं की आता ते सगळीकडे लक्ष देऊ शकत नाही. मग त्यांचा आम्हाला असा फोन येतो लगेच, आता कुठं ट्रॉफिक जाम झालं की लगेच आम्ही ती बातमी करतो आणि पंढरपूरच्या स्थानिक ट्रॉफिक विभागाचे जे प्रमुख असतील किंवा आपले येथील पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे जे PI असतात त्यांना पाठवतो की त्यांचा आम्हाला लगेच रिटर्न फोन येतो की हा स्पॉट कुठला आहे, ही बातमी तुम्ही कुठनं केली, कुठं आहे, ते त्यावर मार्ग काढत असतो. नाही म्हणजे मी मगाशी बोललो ना की पत्रकार म्हणजे समाजाचा आरसा आहे. आता आषाढी वारीला आपली लोकसंख्या पंढरपूरची 1.25 लाखापर्यंत आहे, पण त्या ठिकाणी 15 लाख ते 20 लाख लोक अधिक येतात. मग त्यावेळेस प्रत्येक डिपार्टमेंटला, प्रत्येक खात्याला सगळीकडे लक्ष देणं शक्य नसतं. परंतु आपल्यासारखे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते या सगळ्यांनी प्रशासनाला सहकार्य आपण करतोच. त्याचा परिपाक म्हणूनच मागील 700-800 वर्षापूर्वी जी वारी आहे ती खूप सुंदरपणे पार पडते. सुंदर सर, आणि आता वाढ झालेली आहे आणि यात्रा स्वच्छ, सुलभ आणि सुंदर झालेली आहे. पहिल्यापेक्षा कितीतरी पटीने यात्रेत भरपूर सुधारणा झालेल्या आहे. म्हणजे
रोजचं जे तुमचं काम आहे पत्रकारितेचं, त्यापेक्षा वारी काळात जे तुमचं काम आहे जास्त असते. ते जास्त असतं. त्या काळात तुम्हाला अधिक सजग राहायला लागतं. आणि जास्तीत जास्त बातम्या करून संबंधित अधिकारी असतील किंवा संबंधित मठाचे व्यवस्थापक असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवावं लागतं सर. आणि दुसरं आमचे आता ही महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना आहे. बाहेरगावचे पत्रकार आलेले असतात कव्हरेजसाठी, त्यांनाही आम्हाला सर म्हणजे त्यांची व्यवस्था व्यवस्था त्यांना करणं, दाखवणं, त्यांना रस्ते दाखवणं, दाखवणं. त्यांना कुठला कार्यक्रम कुठं होतं याचे त्यांच्या बरोबर आम्हाला राहून काम करावं लागतं. म्हणजे आपण एक समाजाचा आरसा म्हणून काम करतो आणि ते आरसा बनण्याची भूमिका नेहमीच पार पडता, परंतु वारी काळामध्ये अखंडपणे तुमचं ते काम सुरू असतं. सुरू असतं सर. आणि त्याचा परिपाक म्हणूनच हे वारी अशी छानपैकी सुंदरपैकी सुंदर होते. होत असते. आणि सर मागच्या वर्षी मला वाटतं तुमच्याच माध्यमातून एक लघुपट तयार केला होता सर. त्याची सुद्धा आम्ही छान बातमी केली आणि त्याचे रिप्लाय आम्हाला भरपूर आले सर. सेवा विठ्ठल चरणांची म्हणा. तुम्ही जो प्रश्न मांडला ना की अधिकचं अन्न होतं, आपण बघतो एकीकडे भूकबळी आहे हा सर. आणि एकीकडे वारीसारख्या काळामध्ये रस्त्यावरती अक्षरशः टन टन एक टन असं अन्नधान्य एकेका उखंडावर पडलं असतं आणि मग ते वाया जातात. आणि बऱ्याचदा काय होतं की प्राणी खातात, परंतु प्राणी सुद्धा जास्त प्रमाणात अन्न खाल्ल्यामुळं किंवा त्याला इन्फेक्शन झालेलं असतं किंवा त्याला बुरशी लागलेली असते, ते अन्न खाल्ल्यामुळे प्राण्याला पण विष बाधा विष बाधा. त्याच्यामुळं हे आणि सर तो लघुपटाचा तुमचा आम्ही बातमी केल्यानंतर सुद्धा परिणाम आम्हाला जाणवला. आम्ही ज्यावेळेस बातमी करण्यासाठी फिरत होतो ना त्यावेळेस आम्हाला जाणवला की जे लोक दरवर्षी अन्नदान म्हणून खिचडी वाटत होते, त्यांनी लाडू वाटले त्यांनी, तर त्यांच्यात बदल आला की त्यांनी काय केलं यावेळेस लाडू जे 15 दिवस टिकतील, शेंगदाण्याचे पाकिट जे ते कधी खाऊ शकतात, चिक्की असेल, लाडू असतील, चिवडा असेल, अशा प्रकारचे त्यांनी अन्नदान केल्यामुळं हा सर चांगला इफेक्ट त्याचा झाला. म्हणजे सेवा विठ्ठल चरणांची ही हा लघुपट जो होता त्या लघुपटातून आम्ही एकच सांगितलं की नाशवंत खाद्यपदार्थ देण्यापेक्षा टिकाऊ खाद्यपदार्थ जेणेकरून ते 4 दिवस 8 दिवस खाऊ शकते. आणि याचा परिणाम असा झाला की खूप लोकांनी, आमचे मित्र आहेत आदित्य पत्तेपूरकर, हो सर, त्यांनी पण लाईव्ह केलं आणि त्यांनी सांगितलं की हा चित्रपट पाहिला आणि त्यांनी जे खाद्यपदार्थ वाटप केलं ते टिकाऊ खाद्यपदार्थ वाटप. म्हणजे आपण सगळेजण मिळून काम बदल झाला सर त्यांच्या तुमच्या एका चित्रपटाचं सक्सेस ते तुम्हाला. आम्हाला जवळजवळ 70-80 लोकांचे फोन आला की आम्ही त्याच्यामध्ये बदल केला सर. बऱ्याच जणांनी बदल केला. कसं सकारात्मक काम करताना त्याचा परिणाम होत असतो. जे आनंद चर्चेच्या माध्यमातून तुम्ही करता तेच आम्ही आम्हाला जे शक्य ते करत असतो. खूप छान, धन्यवाद. आता तुमचं प्रत्येक पाऊल होणार आणखी हलकं, स्टायलिश आणि स्मार्ट. साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियम घेऊन आलं आहे स्पोर्ट्स, रनिंग, वॉकिंग, जिम, कॅज्युअल, ट्रेकिंग आणि स्कूल शूजचे सुपर प्रीमियम कलेक्शन. येथील शूजची वैशिष्ट्ये: उत्कृष्ट कुशनिंग, मजबूत सोल, ट्रेंडी कलर्स, जबरदस्त फिट आणि दिवसभर कम्फर्ट. प्रत्येक वयोगटातील पुरुष, महिला आणि मुलांचे भन्नाट मॉडेल्स उपलब्ध. तुमच्या स्टाईलला आणि बजेटला फिट बसणारा परफेक्ट शूज. आजच भेट द्या साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियमला आणि अनुभव घ्या कम्फर्ट, स्टाईल्स आणि ड्युरेबिलिटीचा अनोखा संगम.